तर विधानसभा अध्यक्षांकडून अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे। चव्हाण यांच्या राजीनाम्याची विधिमंडळाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून अशोक चव्हाण यांचा राजीनामा आता मंजूर झालेला आहे। चव्हाणांच्या राजीनाम्याची विधिमंडळाकडून तशी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। इतकंच नाही तर त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवून दिला आणि काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपण राजीनामा दिल्याचं जाहीर केलंय। मात्र 2 दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करू असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। दरम्यान पक्षामध्ये आपली कुणावरही नाराजी नाही असं देखील अशोक चव्हाण म्हणाले। मात्र मी अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये। माझा जो काही निर्णय आहे तो मी 2 दिवसात जाहीर करेन असं देखील अशोक चव्हाण यांनी आता पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधानसभा अध्यक्षांकडून अशोक चव्हाण यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आलाय। चव्हाणांच्या राजीनाम्याची विधिमंडळाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तर अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे। अशोक चव्हाणांकडून आमदारकीचाही राजीनामा देण्यात आलाय। दरम्यान 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील सांगितलं जात आहे। तर आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा देखील सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। दरम्यान मी काँग्रेसचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी दिली आहे। काँग्रेसमध्ये असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर पुढची आपली राजकीय दिशा येत्या 1 ते 2 दिवसात ठरवणार असल्याची माहिती देखील अशोक चव्हाण यांनी माध्यमांना दिली आहे। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप तरी निर्णय घेतलेला नाही असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन।